नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ज्या ज्येष्ठ नागरिकांचं वय 60 वर्ष पूर्ण असेल किंवा 60 वर्षांपेक्षा जास्त असेल अशा ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। म्हणजे तुमचं वय 60 वर्ष पूर्ण असेल किंवा 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही सुद्धा अर्ज करायचा आहे। अर्ज केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला 3000 रुपये सुद्धा हस्तांतर होणार आहेत। म्हणजे प्रत्येक वर्षाला तुमच्या खात्यामध्ये 36000 रुपये अनुदान सुद्धा हस्तांतर होणार आहे। परंतु सरसकट सर्व ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। जे ज्येष्ठ नागरिक 2 कागदपत्रे देणार आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना याच्यामध्ये पात्रता सुद्धा घालण्यात आलेली आहे। जे ज्येष्ठ नागरिक पात्रतेमध्ये बसत असेल त्यांनाच याचा लाभ घेता येणार आहे। बघा, पहिलेच पात्रता आहे की ज्या नागरिकांचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल किंवा 60 वर्ष पूर्ण असेल त्या ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक पहिल्या पात्रतेमध्ये बसत असतील त्या ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। परंतु जर तुम्ही पती पत्नी असेल म्हणजे नवरा बायको असाल आणि दोघांचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल तर दोघांना सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। म्हणजे प्रत्येकाला 36,000 म्हणजे टोटल मिळून 72,000 रुपये प्रत्येक नवरा बायकोला मिळणार आहेत। परंतु दोघांचं वय 60 वर्षांच्या पुढेच असायला पाहिजे तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे। म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आहे आणि केंद्रामध्ये म्हणजेच भारतामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आहे। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे की ज्यांचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल त्यांच्यासाठी नवीन योजना सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। म्हणजे राज्यामधील महिला असतील तर त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे। पुरुषांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन योजना सुद्धा सुरू करण्यात आलेल्या आहेत। तर या योजनांचा लाभ प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी घ्यायचा आहे। परंतु भरपूर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचत नाही। त्या दृष्टिकोनातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सर्व माहिती मुद्देसूद पद्धतीने सांगणार आहे, पोहोचवणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा मित्रांनो, या योजनेचा अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे आणि याची शेवटची तारीख कोणती आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु मित्रांनो, तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असायला पाहिजे किंवा 60 वर्ष चालू असलं तरी पण तुम्हाला याचा अर्ज करता येणार आहे। परंतु ज्यांचं वय 60 वर्षांपेक्षा कमी असेल त्यांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे की ज्येष्ठ नागरिकांना जो होणारा त्रास होता तर तो त्रास दूर करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन योजना सुरू सुद्धा करण्यात आलेला आहे। म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यांना कमी दिसणे असेल, मानदुखी असेल, पाठदुखी असेल, गुडघेदुखी असेल, मणका असेल यांसारख्या आजारांमुळे ज्येष्ठ नागरिक त्रस्त असतात, ज्येष्ठ नागरिक चिंतेमध्ये असतात। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळावा या दृष्टिकोनातून 5 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन योजना सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना ही योजना जुनीच आहे परंतु याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहे। म्हणजे याच्यामध्ये पैशांची वाढ करण्यात आलेली आहे। म्हणजे तुम्हाला योजना माहिती असेल किंवा माहिती नसेल, जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही अर्ज सुद्धा करायचा आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांना तुमच्यासाठी फक्त योजना सुरू करण्यात आलेल्या नाही, त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांसाठी 4 आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्ही सुद्धा या 4 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। परंतु याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेण्यासाठी 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत आणि 2 कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली आहे। म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला 3000 रुपये मिळवायचे असतील, सोबतच तुम्हाला सुद्धा 4 आनंदाच्या निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा पात्रतेमध्ये बसत असावेत। जे ज्येष्ठ नागरिक पात्रतेमध्ये बसत असेल त्यांनाच या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे ज्येष्ठ नागरिकांकडे वयाचा दाखला असायला पाहिजे। ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे वयाचा दाखला असेल त्या ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये
घेता येणार आहे। म्हणजेच तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुमचं वय 60 वर्ष पूर्ण असेल तर तुमच्याकडे वयाचा दाखला असायला पाहिजे। वयाचा पुरावा असेल तरच तुम्हाला लाभ सुद्धा घेता येणार आहे। सोबतच दुसरी पात्रता म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये काम करणार असावा तरच तुम्हाला याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचं वय 60 वर्षाच्या पुढे असावे याचा पुरावा म्हणून तुमच्याकडे वयाचा दाखला असायला पाहिजे। सोबतच ज्येष्ठ नागरिकांनो, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये काम करणार असावा, पेन्शनधारक सुद्धा नसायला पाहिजे तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच ज्येष्ठ नागरिकांनो, तिसरी पात्रता म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। परंतु ज्या ज्येष्ठ नागरिकांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल त्या ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। सोबतच चौथे पात्रता म्हणजे ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावेत। जे ज्येष्ठ नागरिक 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असेल, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असेल त्या ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, ट्रक नसायला पाहिजे, पोकलेन नसायला पाहिजे, जेसीबी नसायला पाहिजे, यांसारखी कोणतीच वाहने नसायला पाहिजेत तरच तुम्हाला याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांनो, तुम्हाला सुद्धा पात्रता सांगितलेल्या आहेत। याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची पात्रता म्हणजे तुमच्याकडे तुमच्या वयाचा दाखला असायला पाहिजे, उत्पन्नाचा दाखला असायला पाहिजे तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर बघा ज्येष्ठ नागरिकांनो, तुम्हाला सुद्धा सर्व पात्रता सांगितलेल्या आहेत। त्यामुळे जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला प्रत्येक वर्षाला 36,000 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहे। सोबतच 5 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा सर्वात प्रथम जे 5 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत तर ते 5 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घ्या। बघा ज्येष्ठ नागरिकांनो, तुमच्यासाठी 5 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर बघा ज्येष्ठ नागरिकांनो, या 5 आनंदाच्या निर्णयांपैकी पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना 3 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार सुद्धा मिळणार आहे। म्हणजेच तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल आणि तुम्हाला जर 3 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळवायचा असेल तर तुम्ही सुद्धा या योजनेचा अर्ज करायचा आहे। त्यानंतर तुमचा सुद्धा 3 लाख रुपयापर्यंतचा मोफत उपचार केला जाणार आहे। सोबतच जो दुसरा आनंदाचा निर्णय लागू करण्यात आलेला आहे तर तो दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे गुडघेदुखी असेल, पाठदुखी असेल, मानदुखी असेल, डोळ्यांना कमी दिसणे असेल यांच्यासाठी आठवड्याला शिबिर सुद्धा राबवण्यात येणार आहे। म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांनो, तुमच्या डोळ्यांना कमी दिसणे असेल, तुम्हाला चालण्यामध्ये अडथळा येत असेल तर तुमच्यासाठी प्रत्येक आठवड्याला शिबिर राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सोबतच तिसरा आनंदाचा निर्णय म्हणजे तुम्हाला मोफत बस सेवा, मोफत रेल्वे सेवा करण्यात येणार आहेत। म्हणजेच तुम्हाला जर प्रवास करायचा असेल तर तुम्हाला फ्रीमध्ये प्रवास सुद्धा देण्यात येणार आहे, तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा घेतला जाणार नाही। सोबतच चौथा आनंदाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना औषधे असेल, गोळ्या असतील यांसारख्या मेडिकल वस्तू कमी पैशांमध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि जो 5वा आनंदाचा निर्णय आहे तर तो 5वा आनंदाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना घर नसेल तर त्यांना प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत घर सुद्धा देण्यात येणार आहेत। बघा तुमच्यासाठी 5 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे जे ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांनी या 5 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। परंतु जर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये मिळवायचे असेल तर तुम्ही ते 3,000 रुपये कशा पद्धतीने मिळवायचे आहेत ते सुद्धा आपण बघून घ्या। बघा ज्येष्ठ नागरिकांना महिन्याला 3,000 रुपये मिळणार आहेत, परंतु त्यासाठी 2 कागदपत्रे लागणार आहेत। तर ती 2 कागदपत्रे बघून घ्या। जे ज्येष्ठ नागरिक 2 कागदपत्रे काढणार आहेत त्यांनाच याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर बघा या 2 कागदपत्रांपैकी पहिलं कागदपत्र म्हणजे उत्पन्नाचा दाखला। तुमच्याकडे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणारा उत्पन्न दाखला सुद्धा असायला पाहिजे। आणि जे दुसरं कागदपत्र आहे तर ते दुसरं कागदपत्र म्हणजे तुमचं वय 60 वर्ष पूर्ण आहे किंवा 60 वर्षांच्या पुढे आहे तर त्यासाठी तुमच्या वयाचा दाखला असायला पाहिजे। परंतु या योजनेचा अर्ज कुठे करायचा आहे? बघा मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत या योजनेचा अर्ज करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। म्हणजेच ज्याप्रमाणे भरपूर महिलांना संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल यांसारख्या योजनांचा लाभ घेत आहेत त्यांना सुद्धा मिळत आहे, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर या योजनेचा अर्ज समाज कल्याणच्या ऑफिसमध्ये करायचा आहे। त्यानंतर तुमचा अर्ज पात्र ठरेल। तुम्ही जर पात्रतेमध्ये बसत असाल
तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर बघा ज्येष्ठ नागरिकांनो, तुमच्यासाठी आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले होते। तुमच्यासाठी नवीन योजना सुरू सुद्धा करण्यात आली होती। ती सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा।